गेल्या अनेक दिवसापासून या संबंधित विषयाच्या तक्रारी वारंवार पोलीस स्टेशन पालिका यांच्याकडे करून सुद्धा हा व्यक्ती जो आहे हा ऍक्च्युली हा परप्रांतीय जो टॉवर बसवलेला आहे वोडाफोनचा त्याच्यामुळे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना त्याच्यामुळे त्रास होणार भविष्यामध्ये लहान मुलं आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होणार त्याच्या रेडिएशन पासून तर तो त्वरित काढण्यासाठी मागणी वारंवार करून देखील ते काम थांबलं नाहीये। आज त्या माणसानं तिथं टॉवर उभा केलेला आहे आणि तो कशाच्या जीवावरती एवढा मुगरोरी करतोय कळत नाहीये पण तो स्थानिकांना अजिबात जुमानत नाही आणि नियमाप्रमाणे जर त्या रेडिएशनमुळे स्थानिक लोकांना जर अडचणी किंवा त्रास होत असेल किंवा त्यांचा विरोध असेल तर ते टॉवर तिथं बसवलं गेलं नाही आज त्यानं त्याचं काम पूर्ण केलेलं आहे। आता पालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आता हे सर्व ग्रामस्थ आहेत तिथल्या स्थानिक लोक त्यांच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा आपल्याकडे त्याचं निवेदन घेऊन आलेलं आहे। साहेब कसं आहे की टॉवर एका विशिष्ट लेवलला असतो एखाद्या उंच टॉवरवर त्याने बसवलं असता एखादी बिल्डिंग येतात पण हे 2 माळ्याची बिल्डिंग आहे त्याच्यावरती तो टॉवर 20 फुटावरती तो टॉवर सोडत आहे जिथे उभारणी केलेली आहे ती अनधिकृत घर आहे ते त्या घरामध्ये कसं उभारू शकतात हा एक मोठा प्रश्न आहे की त्या कंपनीने पण कसं त्यांना परवानगी दिली असेल अनधिकृत घरामध्ये उभारणीसाठी आणि आपण पण काय परवानगी दिल्यात का त्यांना पालिकेकडून हा मला एक मोठा विषय पडलेला आहे। बरं आहेस तू एकच मिनिट आहे इथे गेला आहे का परवानगी आहे का येते का त्याची कोणी परवानगी घेतली तिथं क्वेश्चन याच्यामध्ये साहेब अजून एक आहे की जर स्थानिक ज्यावेळी त्याला विरोध करतायत किंवा बोलतायत आता एवढे सगळे जवळजवळ 240 परमिशन बी लागते याच्यामध्ये ज्यावेळी ज्यावेळी विरोध करतायत किंवा समोरून सांगतायत की बाबा हे करू नको तो काय करतोय स्थानिकांच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात जाऊन खोट्या तक्रारी दाखल करतोय म्हणजे हे काय नाव त्याची बायको आहे त्या महिलेला पुढे करतोय आमचे स्थानिक जे लोक आहेत तर जर विरोध करायला गेलं तर त्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाऊ हा काय प्रकार आहे म्हणजे काही म्हणजे विरोध करायचाच नाही कुठल्या चुकीच्या गोष्टीला त्यांच्या आधीपासून राहणारे सगळे नागरिक जवळजवळ 20-25 वर्ष त्यांच्या इकडे गेले 2-3 पिढ्या तुमच्याकडे साहेब यासाठी आलो सगळ्यांना योगेश गुणिजन साहेबांकडे सातत्याने जात आहेत पाठपुरावा करतात दखलच घेतली जात नाही अगोदर तोडून गेलेले त्यांना सामान पुन्हा दिलं त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त सन्माननीय पानपट्टे साहेब यांची भेट घेतलेली आहे। विषय एक आहे की राई गावामध्ये राई गावामध्ये शिवनेरी नगर या ठिकाणी एका वोडाफोन चं टॉवर बसवण्यात आलेलं आहे नेटवर्कचं टॉवर बसवण्यात आलेलं आहे आणि ते टॉवर बसवलं आहे त्या अशा दाट वस्तीच्या ठिकाणी ते टॉवर बसवलेलं आहे। एक तर सर्वात पहिली गोष्ट ज्या ठिकाणी ते टॉवर बसवलेलं आहे त्या घराच्या वरती ते घरच अनधिकृत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो एक व्यक्ती जो आहे परप्रांतीय तो या ठिकाणी मुगरोरी करून स्थानिक लोकांना स्थानिक रहिवाशांना न जुमानता स्थानिक प्रशासनाला न जुमानता तो टॉवर त्या ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे आणि त्यावरती कारवाई करण्यासाठी मोठ्या संख्येने आज त्या ठिकाणचे नागरिक आमच्यासोबत पालिकेमध्ये आलेले आहेत आणि माननीय पानपट्टे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की संबंधित विषयाची सखोल चौकशी करून त्या टॉवरवरती त्वरित कारवाई करण्यात यावी। या विषयावर पानपट्टे साहेबांनी 7 दिवसाची अवधी दिलेली आहे आणि त्यावरती कारवाई करण्याचं पूर्णपणे आश्वासन या लोकांना दिलेलं आहे। विषय असा एक आहे की ज्यावेळेस स्थानिक लोक एखाद्या गोष्टीसाठी विरोध करतात आहे अनधिकृत एक तर तुम्ही बांधकाम करताय आणि कोणत्या पक्षाच्या किंवा कशाच्या जीवावरती एवढी मुगरोरी लोक करतात या राज्यामध्ये तेच कळत नाही आहे
आपण आता सर्वांनी पानपट्टे साहेबांना विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर ते कारवाई नाही झाली तर त्याच्यावरती संबंधित स्थानिक लोकांना एकत्र करून मोठं जन आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार एवढं मात्र नक्की. तेव्हा नागरिकांचा विनंती खातीर किंवा नागरिकांची काळजी खातीर या ठिकाणी पालिकेने त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. आपल्यासोबत आपल्या संघटनेचे पाटेसाहेब आहेत, ते संबंधित विषयाबद्दल अजून आपल्याला अधिक माहिती देतील. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी मित्रांनो. खरं तर राई गावातील शिवनेरी या भागामध्ये एका परप्रांतीयाचं मास तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर काय आहे, स्थानिकांना नको असलेल्या सोयीसुविधा जर त्याच्यावरती जोर जबरदस्ती जर कोण करत असेल, अनधिकृतपणे बांधकाम करत असेल, तर त्याला हा विरोध झाल्यानंतर सुद्धा जर अधिकारी जर कारवाई करत नसतील तर काय करावं असा प्रश्न सर्वसामान्यांना सातत्याने पडतो. तर तुम्ही बघत असाल इथे महिलासुद्धा आहेत, इथे पुरुषसुद्धा आहेत. सर्व त्या प्रभागातल्या शिवनेरी जवळील प्रभागातले सर्व जवळजवळ 200-250 जणांचा विरोध आहे ह्या प्रकल्पाला. म्हणजे काय आहे तर वडाफोनचा टावर येतो. बरं, वडाफोनचा टावर कुठे लावला ह्या लोकांनी, तर एक अनधिकृत झोपडपट्टी आहे. ह्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं आम्ही की खरं तर ती सर्व जागा आहे, शिवनेरी ही जागा आहे, ही कांदळवन कापून तोडून तयार केलेली जागा आहे आणि आज तिथे मोठ्या पद्धतीने म्हणजे एक दाट वस्ती निर्माण झालेली आहे. परंतु अशा दाट वस्तीमध्ये एखादा वडाफोनसारखा एखादा टावर आणून तिथे अनधिकृत एखाद्या रूमवरती तो उभारणं, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही का पालिकेच्या अधिकाऱ्यांचा, असा प्रश्न आम्हाला मराठी एकीकरण समितीला सातत्याने मनाला दुखावतो. खरं तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज आम्ही अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर तातडीने येत्या 10 ते 15 दिवसामध्ये योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर ते अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं. अन्यथा सर्व स्थानिक भूमिपुत्र आम्ही एकत्रित येऊन पालिकेच्या दालनामध्ये आंदोलन करू असा आम्ही थेट इशारा दिलेला आहे संघटनेच्या माध्यमातून. आम्हाला आशा आहे की येत्या 7 दिवसामध्ये कारवाई करतील. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक टावर बनवलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांचा ना विरोध आहे. कारण की लहान मुलं आहेत घरात, म्हातारी माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ना भीती वाटते की काय ना काय प्रकार घडू नये. म्हणून आम्ही सांगतो की सगळे महिला की विरोध घेऊन की हे काही करून नाहीसं व्हावं असं वाटतं. नमस्कार, मी शिवनेरी नगरचा रहिवासी आहे आणि माझ्या जोडीला माझे स्थानिक रहिवासी सर्व सोबत आहेत आणि त्याच्यानंतर आमचे मराठी एकीकरणचे साहेब आमच्या जोडीला आहेत. आम्ही महानगरपालिकेमध्ये आमच्या एरियामध्ये टावर संबंधामध्ये कंप्लेंट दाखल केली नाही. त्याच्यावर पूर्वी 6 महिन्यापूर्वी कारवाई झाली, पण समोरचा जो विनोद चव्हाण करून व्यक्ती आहे तो पुन्हा एकदा तो टावर उभारून शासनाला पण जुमावत आहे की त्या कारवाई करूनसुद्धा तो परत पुन्हा त्याच्या टावर उभारतो. म्हणजे आम्ही तर सामान्य माणसं आहे आणि शासनाचं पण तो देखील ऐकत नाही. त्याच्यामुळे आम्ही मराठी एकीकरणाची पण सपोर्ट घेतलेला आहे आणि त्यांनी आज येऊन पानपट्टे साहेबांजवळ निवेदन आम्ही परत पुन्हा एकदा दिलं की हा टावर आम्हाला त्या एरियात नाही पाहिजे, कारण त्याच्यानी रेडिएशन येतो किंवा लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना त्रास होऊ शकतो. म्हणून हा टावर काढण्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आता त्याच्यावर ते कारवाई करतील अशी आमची आशा आहे आणि त्यांनी